कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीतील नामवंत पैलवान आणि वस्ताद रसूल हनीफ नदाफ यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं। शिवाजी पार्कातील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघाली। शोकाकुल वातावरणात बागल चौक इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी आमदार अमल महाडिक यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती। रसूल हनीफ नदाफ यांनी 1960 ते 70च्या दशकात देशभरातील अनेक दिग्गज मल्लांसोबत मातीतील कुस्ती केल्या। उंच धिप्पाड पैलवान असलेल्या रसूल हनीफ यांनी अनेक नामवंत पैलवानांना गारद केलं होतं। कर्नाटक केसरी किताबानं त्यांचा गौरव झाला होता। शाहूपुरी तालमीतून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल घडवले। त्यांच्या अंत्ययात्रेत वस्ताद रवी पाटील, विरोधी पक्षनेते राजू लाटकर, माजी नगरसेवक ईश्वर परमार, नजीर थोडगे, किफायतुल्ला गडकरी यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील 2,500 पेक्षा अधिक जण सहभागी झाले होते। कसबा बावडा मेन रोड ते प्रिन्स शिवाजी विद्यालय या परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं धडक कारवाई केली। या कारवाईत स्टँड बोर्ड, वॉटर कूलर, लोखंडी पाईपा, छपऱ्या आणि पार्किंग जाळ्या जप्त करण्यात आल्या। अतिक्रमण कारवाईवेळी जप्त केलेलं साहित्य परत दिलं जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला। कोल्हापूर महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर पदोन्नती देण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी काढले आहेत। त्यामुळे 70 कर्मचाऱ्यांना मुकादमपदी पदोन्नती मिळाली। पदोन्नतीचे हे आदेश स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, मुरलीधर जाधव, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण कुमार धनवडे यांच्या हस्ते देण्यात आले। तसंच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला। असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स सोबत शिवाजी विद्यापीठानं सामंजस्य करार केलाय। या अनुषंगानं संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर R.K. कामत यांची प्रमुख उपस्थिती होती। असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी सामंजस्य कराराची माहिती दिली। यापुढे कुलगुरू डॉक्टर कामत यांच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठासोबत अनेक उपक्रम घेतले जातील असंही कोराणे यांनी सांगितलं। असोसिएशन आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये झालेल्या विविध कराराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। हेरिटेज, पर्यावरण, विविध तांत्रिक कार्यशाळा, परिषदा याबाबत शिवाजी विद्यापीठ असोसिएशन बरोबर एकत्रित काम करेल असं कुलगुरू डॉक्टर कामत यांनी सांगितलं। दरम्यान जलद बांधकामासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान तसंच बांधकामातील गुणवत्तेची खात्री आणि गुणवत्ता नियंत्रण या विषयावर चित्रफितीद्वारे भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता श्रीराम बापट यांनी माहिती दिली। कार्यक्रमाला असोसिएशनचे संचालक उमेश कुंभार, अनिल घाटगे, गौरी चोरगे, प्रशांत काटे, अंजली जाधव यांच्यासह सदस्य उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 351वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली। आपटेनगर इथल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला मल्हार सेनेचे बबनराव रानगे आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। राजमाता अहिल्यादेवी होळकर या इंदूर राज्याच्या कर्तृत्ववान, दानशूर आणि न्यायप्रिय महाराणी होत्या। उत्तुंग कार्य आणि लोककल्याणकारी राज्यकारभारामुळे त्यांना लोकमाता आणि देवी अहिल्या म्हणून ओळखलं जातं असं बबनराव रानगे यांनी सांगितलं। यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू लाटकर, प्रवीण केसरकर, विजय देवणे, गोकुळचे माजी संचालक बयाजी शेळके, राहुल माने, माजी आमदार राजीव आवळे, सत्यजित कदम, विजयसिंह देसाई, वैभव माने उपस्थित होते।